नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि ही वेळ आहे सकाळची आणि यांना डब्बा बनवून दिला होता मी. फक्त यांच्यापुरतीच भाजी पोळ्या बनवून दिल्या, कारण भाजीला काही नव्हतं. तर सोयाबीन वडीची भाजी यांना बनवून दिली आणि बाहेर निघाले. तर हे गेले ड्युटीवर आणि मला या दिसला वेलाला शेंगा आणि इतक्या छान लागल्या होत्या, वाटलंही नव्हतं की एखादी पाव निघेल म्हणून. मग काय केलं, ह्या शेंगा छान तोडून घेतल्या आणि खूप आनंद झाला मला, कारण ह्या म्हणजे वालाच्या शेंगाने इतक्या लवकर लागत नाही, परंतु ह्या वेळेला ना खूप शेंगा लागल्या होत्या. जवळजवळ 1 ते 1.5 पाव शेंगा निघाल्या आणि आता होईल म्हटलं आमच्यासाठी भाजी, म्हणून छान तोडून घेतला. आणि इथे ना पाण्याचं टाका आहे छान. मी आता आहे का असं जिथे नदीच्या नळाचं पाणी येतं ते, त्यासाठी मी टाका बांधून घेतला आहे मोठं, परंतु टाका काय भरून ठेवत नाही. नंतर मी छान शेंगा तोडून घेतल्या. तर बघा इतक्या साऱ्या शेंगा निघाल्या होत्या आणि आता आम्हाला 3 जणीला होईल भाजी, म्हणून मग मी छान मोडून घेतले शेंगा आणि याची भाजी बनवून घेतली. एक आलू टाकला, कारण आलू टाकल्याशिवाय शेंगाची भाजी काही छान लागत नाही, त्यामुळे म्हणून मग छान मोठा साईजचा एक आलू बघितला आणि तो चिरून टाकला आणि त्याची छान भाजी बनवली. आणि घरच्या शेंगाची भाजी ना एकदम वेगळीच, तुम्ही मसाले काही टाका न टाका खूप छान लागते भाजी, कोणत्याही वस्तूची राव ना. परंतु आता कसं आहे, घरी जागा नसल्यामुळे आपण कोणते काही फळझाडे असे लावत नाही, परंतु शेंगाचा वेल माहीत नाही, म्हणजे दरवर्षी आहे ना आपोआपच वापतो. त्या कोणत्यात मी लावला होता तर दरवर्षी, आणि लवकरच शेंगा लागतं त्याला. तर आणि बघा काहीही टाकलं नाही भाजीमध्ये, फक्त तिखट मीठ टाकलं आहे आणि टमाटर, एक कांदा आणि लसूण जिरं टाकलं फक्त, आणि बाकी मसाले काही नाही. नाही धना पावडर टाकला, नाही जिरा पावडर टाकला, आणि थोडंसं फक्त सांबार टाकला. तरी पण इतकी छान भाजी झाली होती ना की खूपच. आणि आता जेवण वगैरे झालं होतं आणि माझी वेळ झाली ती दुकानात जायची. तर छान तयारी वगैरे केली मी, आणि तेवढा त्याला भूषण, तर तो म्हणाला मम्मी कच्चा चिवडा बनवून दे. तर जे आज ते बेड कॉन्क्रीटचं काम सुरू होतं नवीन घराचं, खाली अंगणामध्ये बेड कॉन्क्रीट टाकणं सुरू आहे. तर 30 ते 40 जण होते, तर त्यांच्यासाठी बनवायचा होता चिवडा मग मला. तर म्हणून त्याने मग पोहे, मुरले सगळं काही सामान आणलं होतं दुकानातून. तर पोहे आणि मुरमुरे छान काढून स्वच्छ केले आणि त्यानंतर मोठा गंज घेतला, कारण 6 ते 7 पॉकेट मुरल्याचे आणि 1 किलो पोहे टाकून छान चिवडा बनवायचा होता. तर याला कसं चिवड्याला मोठं भांडं लागतं. आणि सगळं साहित्य मग मी टाकून घेतलं त्यामध्ये. शेंगदाणे छान तळून घेतले तेलामध्ये पहिले. शेंगदाणे जर कच्चे टाकले चिवड्यामध्ये तर ना डोकं पकडतं, त्यामुळे थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे, आणि डाळ्या नाही तळल्या तरी चालते, परंतु शेंगदाणे तळून घ्यायचे आणि नंतरच मग ते चिवड्यामध्ये टाकायचे. तर आता शेंगदाणे वगैरे टाकून घेतले, छान कांदे चिरून घेतले, मिरची, सांबार सगळं काही चिरून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये मग आपला धना पावडर, जिरा पावडर, तिखट, मीठ, हळद सगळं काही टाकायचं आणि छान कच्चा चिवडा बनवायचा, खूप छान लागतो. तर आता एवढ्या जणांसाठी चिवडा बनवायचं म्हटलं तर ते आपण जेव्हा टाकतो तेव्हा काही वाटत नाही, परंतु जेव्हा फिरवतो की नाही तेव्हा खूप मेहनत लागते. म्हणजे खालती एकतर मोठं वाटं पाहिजे चिवडा बनवण्यासाठी, नाहीतर मोठा गंज. तर हा गंज मोठा होता म्हणून मी घेतला होता आणि सगळं साहित्य टाकून घेतलं. 10-12 कांदे, 25 ते 30 मिरची टाकली. हिरवी जाड कातडायची असते की नाही ती, आणि ती तिखट असते, त्यामुळे मग तिखट कमी टाकावं लागतं. तर ती टाकली. छान सांबार शिरून घेतला. आणि आता तिखट मीठ हे अंदाज येतं, आपल्याला अंदाज येतोच. जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा इतक्या वर्षाचा अनुभव आपल्याला काही ना काहीतरी येतोच, त्यामुळे मग सगळं काही अंदाजे टाकून घेतलं. तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर सगळं टाकून घेतलं. आणि त्यात ज्या वाट्यामध्ये मी शेंगदाणे गरम करून घेतले होते तेलामध्ये, ते तेल पण टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग पुन्हा तेल लागत होतं, तर पॉकेट फोडूनच ठेवलं होतं. आणि आज तेलाचा डब्बा घासायला टाकला होता, त्यामुळे मी पॉकेट फोडून अलग ठेवलं होतं, कारण घासल्याबरोबर तेलाच्या डब्यात तेल ओतलं ना की मग ते तेल असं तडतड फुटतं, त्यामुळे तेल काही ओतून ठेवलं नव्हतं मी डब्यामध्ये. तर आता सगळं साहित्य टाकून घेतलं, छान तेल टाकून घेतलं आणि या मोठ्या गंजामध्ये फिरवता म्हटलं खालचा वरती आणि वरचा खालती जेव्हा आपण करतो की नाही तेव्हा खूपच त्रास होतो. तर आता इथला अर्धा मसाला मग मी छोट्या वाट्यामध्ये काढून घेतला आणि त्यानंतरच मग सगळं साहित्य एकत्र केलं, कारण एका वेळेस एवढा मसाला पूर्ण पोह्यामध्ये आणि मुरल्यामध्ये मिक्स होणं अशक्य असतं. त्यामुळे पहिले थोडा मसाला बाजूला काढून घेतला आणि नंतर मग पूर्ण पोहे आणि मुरले एकत्र छान फिरवून घेतले. आणि चिवडा बनवताना
केव्हाही सगळ्या पोह्याला मुरमुऱ्याला जर ते तिखट मीठ सगळा मसाला जर लागला नाही ना तर मग चव नाही येत. त्यामुळे आणि छान एकूण एक मुरला आणि पोहा छान हळदीने पिवळा झाला पाहिजे आणि त्याला तेल हे लागलंच पाहिजे, तरच कसा चिवडा छान लागतो. आणि पूर्ण चिवडा झाल्यानंतर त्यात थोडी साखर टाकायची आणि काळं मीठ टाकायचं. खूप छान लागतो चिवडा. तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. तर आता चिवडा पूर्ण छान फिरवून झाला होता आणि आता नेऊन द्यायचा होता, तर मधातच लागला पाऊस आणि इतका जोराचा पाऊस लागला की असं वाटत होतं का ते बेड कॉन्क्रीट जे टाकत आहे ते पण कुठं वाहून जाते की काय, कारण खूप जोराचा पाऊस लागला. मग भूषण पुन्हा आता चिवडाच नेऊन द्यायचा होता हा, परंतु त्याला फाडी नेऊन द्यावं लागलं पहिले आणि नंतर मग आता चिवडा नेऊन देणार. तर कच्चा चिवडा कसा आहे पावसाचा ना खूप लवकर नरम येतो. मुरले छान कडक होते परंतु पोहे हे नरम असतात की नाही, त्यामुळे आता चिवडा छान बनवून झाला होता म्हणून मग मी मोठ्या झाकणीने छान झाकून ठेवला. आणि आता हा सगळा पसारा उचलून घेणार आणि त्यानंतरच मग मी दुकानात जाणार. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.